आता लक्ष का फक्त ह्या 5 बोटांमध्ये शक्ती तुम्हाला सांगता अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या 5 बोटांमध्ये वेगळ्या पद्धतीची शक्ती आहे. या बोटात आईचं स्थान आहे. आईने आपल्यासाठी खूप त्रास सहन केला. करुंगळी चौपाट मात्र कुठंच करायचं नाही. करुंगळी चौपी कुठंच करायचा नाही. तुम्ही करते हो नाही ते भगवान श्रीकृष्णाने ती डोंगर उचलला होता गोवर्धन पर्वत. आणि तुम्ही शाळेत असताना असं करत होते ना. गुरुजीला करंगली दाखवत होते ते बी असं करत जा. तर आणि ह्या बोटाने मात्र देवाला आणि आपल्याला टीका लावायचा. पितरांचा टीका म्हणजे दसकऱ्या विधीचा 13व्याचा महिन्याचा वर्ष श्राद्धाचा न पित्तर पाट्याचा टीका यात दोन्ही बोटांनी लावायचा. आता बऱ्याच ठिकाणी पूजनाला जातो तर काही ती याच बोटाने टीका लावतो. पण आता सांगावं काय, अशा अंगठ्याने जो टीका लावतो ना आपण तो वेगळा. कवा लावतो त्या अंगठ्याने? दिवाळीच्या वेळेस इडापिडा जाऊन बळीच राज्य येऊ. पण इकडे मात्र पूजा करताना ह्या बोटाने आणि प्रथम आपल्या कपाळाला लावायचा. लग्न संबंध जमायला ज्यांचा अडचण येते ना तर प्रथम हळद लावायचं, नंतर कुंकू लावायचं त्याच्यावरती. लवकर हळद लागेल. हळद लागली म्हणजे लग्न होईलच. हळद लागली म्हणजे लग्न होईलच. म्हणून या पद्धतीनं या बोटांमध्ये वेगळ्या पद्धतीची शक्ती. याच्यामध्ये लहान बाळ जर दूध पित नसेल ना, या दोन्ही बोटांपैकी कोणतं तरी बोट बाळाच्या तोंडात सोडा, बाळाला बोट चुकू द्या, बाळ दूध प्यायला लागेल. आणि हे दोन्ही बोट पाण्यात बुडून श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवी देवतेचं मंत्राचं जप चिंतन केलं आणि ते पाणी आजारी माणसाला पाजून दिलं, हातोंडात लोळणारा सुद्धा उठून बसेल. म्हणून अशा पद्धतीनं मात्र तुम्ही दात घसत असताना सुद्धा मात्र ब्रशनं दात घसत असले तरी ह्या मधल्या बोटाने दात चोळा. मधल्या बोटाने दात चोळा, शारीरिक स्वास्थ्य लाभा, दातही पक्के होईल. याच्यात